गायकर दादा या मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करण्याची मी विनंती करेल. आदरणीय दीपेश गायकर दादा यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो दीपेश दादा या स्वतः मनसे रायगड जिल्हा अध्यक्ष या स्पर्धेचे प्रमुख आयोजक जितेंद्र भाई पाटील भाईंच्या शुभ हस्ते अतिशय सन्मानाने दीपेश गायकर यांचा सन्मान मनसे रायगड चषकामध्ये सहर्ष स्वागत. चला बॅटर आपण उशीर करू नका, आधीच विळंब होतं त्यामुळे. आणि आता सलामीची जोडी मैदानावरती रवाना होतीये. दीपेश गायकर यांचं सहर्ष स्वागत. सर्व पाहुण्यांचं, सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत करूया. आणि आता एक मोठी मॅच, ज्या मॅचची प्रतीक्षा करत होते सर्व प्रेक्षक, tenniscricket.in वरती देखील ऑनलाईन व्ह्यूअरची संख्या वाढतीये, त्यांचंही करूया स्वागत. आणि जाऊया मॅच कडे. कमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया आवाज प्रियेश बाबरे यांचा. थँक्यू सो मच अजय डायरे सर, थँक्यू सो मच समीर सोमने सर, थँक्यू सो मच. जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करत आहोत. पाच षटकांची लढत आहे. 4 गोलंदाज, 1 गोलंदाज 2 षटकांचा स्पेल टाकेल. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आम्ही करत आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हा अध्यक्ष श्रीमान जितेंद्रभाई पाटील अर्थात जितूभाई पाटील यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा, भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोली यांच्या अथक मेहनतीने साकारण्यात आलेली स्पर्धा. कारण हे क्रीडांगणावरती 10 दिवसापूर्वी जर कोणी आला असतं तर म्हटलं असतं की स्पर्धा होणं कठीण आहे, कदाचित स्पर्धा पोस्टपोन्ड होईल. परंतु हे भैरवनाथ क्रिकेट संघाचे शिलेदार सदस्य यांनी जी तुफान मेहनत घेतलेली आहे आणि भाई सातत्याने दरवर्षीप्रमाणे याही वर्षामध्ये आपल्या गावच्या संघांवरती जबाबदारी टाकली आणि त्या जबाबदारी स्वीकारत या संपूर्ण स्पर्धेला सुंदररित्या सजवण्यात आलेला आहे. आजची तिसरी रात्र. चला मॅचला स्टार्ट करा प्लीज. मॅचला ताबडतोब सुरुवात करा. ऑलरेडी आपण जवळपास दर रात्रीच्या कंपॅरिझन मध्ये ऑलरेडी आपण हाफ एन आवर लेट धावतोय. ओळख मॅचच्या दिशेने दोन्ही टीम बराचसा प्रवास करून इथपर्यंत पोहोचलेले. दोन्ही टीमचं आपण सहर्ष मनपूर्वक स्वागत करूयात. ओळख मॅचच्या दिशेने महत्वपूर्ण लढतीला झालेली सुरुवात. भूमी 11 फणस डोंगरी बी बनाम विहान सिद्धिका 11 उसाटणे या दोन टीम मध्ये मॅच ऑन गेम ऑन झाली आहे सुरुवात. आजच्या या तिसऱ्या रात्रीतील दुसऱ्या सामन्याला पहिलं षटक. पहिला चेंडू वेगवान चेंडूने सुरुवात केलेली. अजय भंडारी पहिल्या षटकामध्ये बॉलिंगसाठी आलेले आहेत. डॉट बॉलने केली सुरुवात. आघाडीची जोडी बॅटिंग करत असताना क्रिकेट विश्व जगतामधील एक मोठं नाव खास करून आपण या संघाच्या वतीनं पाहतात. फणस डोंगरी टीमच्या वतीनं ओमकार हरपाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आज अन ओपनर तो उतरलेला. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती चेतन. पहिलं षटक फेकतात गोलंदाज अजय भंडारी. बराचसा काळ आपल्या गावासाठी क्रिकेट ते खेळलेले. आपल्या विभागाच्या वतीनं बरीचशी दादागिरी स्वतःच्या नावाची प्रस्थापित करणारे अजय भंडारी आज कर्जत तालुक्यामध्ये येऊन बघूयात. पहिल्या षटकामध्ये पहिलाच डॉट बॉलनं त्यानं केलेली आहे सुरुवात. लेफ्टी गोलंदाज आहेत, नॅशनल ॲडव्हान्टेजचं बॉलिंग करतात. पुन्हा वेगवान बॅकफुटला जाऊन चॉप करतात. शॉट कव्हर पॉइंट मधून काढला. आउटफील्ड फास्ट आहे, नाही तांबते चेंडू चाललाय दन करत सीमा पार. ओमकार हरपाळनं केली आहे सुरुवात. धावा 4 चौकार.
जय भंडारीच्या विरोधामध्ये ओमकार हारपळचं आक्रमण झालंय. नुकताच आलाय चौकार 4 धावा फलकेचा झाला श्री गणेशा. लॉफ करण्याचा प्रयत्न, इम्प्रोमाइजिंग स्ट्रोक, विकेट येण्याची शक्यता होती. कॅच झाली ड्रॉप, निघालाय चेंडू सर लॉंग स्टॉप रिजन मध्ये. धावा पुन्हा 4 कन्झिक्युटिव्ह 2 इन अ रो, सलगशे 2 चौका. एकवीर एकामेकाच्या विरोधामध्ये, एकीकडे अजय भंडारी तर दुसरीकडे ओमकार हरपाळ. सध्या तरी थोडासा किंचितसा का होईना मात्र व्हॅल्यू ऍड करत असताना ओमकार हरपाळ आपल्या टीमसाठी सलगचे 2 चौकार आले. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 8. फुल टॉस, सरळ ड्राईव्ह करतात मिड ऑफ आतमध्ये. अडवलाय जरूर चेंडू, चान्स ऑफ रन आउट. पुन्हा कव्हर करत असताना मिडॉन आणि मिड ऑफ आतमध्ये होता, त्यांनाच क्लिअर करण्याचा प्रयत्न. मिड ऑफला थोडीशी मिस्टेक, मिडॉन कव्हर करत असताना धावीतून मिळत नाहीये. डॉट बॉल. टीमची टोटल आतापर्यंत 8. सुरू आहे पहिलं षटक. मैदानाच्या आतमध्ये 2 ताकदवर टीम मध्ये ताकदवर संघर्ष. खोला टाकला, ऑन साइडला सहजतेने टर्न करतात. बॅटचा चेहरा लवकर क्लोज करून ऑन साइडला फक्त टर्न केलेल्या चेंडूवरती 2 धावा जवळपास आतापर्यंत पूर्ण करण्यात आलेल्या. या 2च्या मदतीने संघाची टोटल जाऊन पोहोचलेली ती 10 या धावसंख्येवरती. संपूर्ण मॅचच्या दरम्यान ओमकार हरपाळ यांच्याकडे लक्ष असणार आहे. त्याचबरोबर आज विकेट किपर म्हणून अनिकेत ढोपरी याच्यावरती मोठ्या प्रमाणात लक्ष लागणार आहे. हे 2 खेळाडू केंद्रबिंदू बनलेले आहेत. लॉ ऑफ अट्रॅक्शन, सेंटर ऑफ अट्रॅक्शन हे संपूर्ण मॅचचे बघूयात. आतापर्यंत 5 बॉलमध्ये 10 तर बनलेल्या आहेत. पॉवर प्लेनं चांगली सुरुवात केली आहे. अधिकचा वेळ आपण घेणार नाही होत, याच्या ही सूचना वारंवार आम्ही मॅनेजमेंट टीमच्या वतीने आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. बिनगडी बाद 10. पुन्हा बॅटचा चेहरा क्लोज केला, ऑन साइडला सहजतेनं टर्न केला, पायांवरती वेगवान टाकण्यात आला होता. अजय भंडारी यांच्या वतीने ओमकार हरपाळसाठी पहिल्या षटकाचा डावा टपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस भूमी 11 फणस डोंगरी बी संघाने बॅटिंग करत असताना धावा जमावल्यात. 11 बिनगडी बाद, 11 फॉर नन. पहिला सामना पण एन्जॉय केला. जय हनुमान एक्सल बनाम जय हनुमान चावणे. यस प्रियेश, खरं तर मनसे रायगड चषक ही स्पर्धा म्हटली ना, भाईंची स्पर्धा म्हटली ना, तर या स्पर्धेमध्ये खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे थोड्याच वेळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते शिरीषजी सावंत साहेबांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये होईल. मनसे रायगड ट्रॉफीमध्ये काही क्षणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते शिरीषजी सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. तत्पूर्वी ऑनगोईंग मॅचकडे प्रियसजी बाबरे. थँक्यू सो मच अजय सर. वळू आता ऑनगोईंग मॅचकडे, जिथे पहिल्या षटकामध्ये बनल्यात 11 धावा. मोठी एज लागलेली, लाऊड अपील करण्यात आली होती लेग बिफोर द स्टंप साठी. बरोबर पायांना गिरण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. सेकंड ओव्हरमध्ये अमर हिलाल आलेत बॉलिंग मार्कवरती. ओव्हर नंबर 2 मध्ये एक सिंगल फलकावरती ऍड होते. सेकंड ओव्हरला झालेली सुरुवात. सेकंड पॉवर प्ले. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये सिक्सरच्या चेंडूचा वापर आपण करतोय. चांगल्या टप्प्यावरती पिच केल्याच्या नंतर गोलंदाजांना फेवर करणारी विकेट, चांगले फटके एक्झिक्यूट केल्याच्या नंतर फलंदाजांना फेवर करणारी विकेट म्हणजेच न्यूट्रल बनलेली आहे. म्हणजेच इथे सर्व खेळाडूंचे कस लागत आहेत. 12 धावा आतापर्यंत बनल्यात. सेकंड ओव्हरला सुरुवात. अमर बॉलिंग करतायत उसाटणे टीमच्या वतीनं. वेगवान टाकलाय, बॅकफुटला जात स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा बाउन्स मिळाला. टप्पा पडल्याच्या नंतर अनएक्सेप्टेड बाउन्स मिळाला. ज्याप्रमाणे एक्सेप्ट केलं होतं त्याहून एक्स्ट्रा बाउन्स मिळाल्याच्या नंतर डॉट बॉल इथं कंप्लीट करत असताना गोलंदाज अमर. दोन्ही टीम ताकदवर आहेत, म्हणजेच प्रत्येक चेंडूवरती वेगवेगळी रणनीती आखताना दोन्ही संघ सातत्यपूर्वक आपल्याला दिसून येतात. ओमकार आणि चेतन स्ट्रायकिंग एंडला चेतन.
बॅकफुटला जात कॉपी पेस्ट केलं मागील चेंडूचा. वेट अँड वॉचची भूमिका घेत असताना बॅकफुट ला जात लेट खेळलात. गॅप मधून शॉर्ट थर्डमॅनला बीट करत बॉल सीमा पार. तिसऱ्या चेंडूवरती अमरच्या विरोधामध्ये चेतनच्या बॅटमधून आले चौकार. टीमची टोटल धावून पोहोचलेली ती 16 या धावसंख्येवरती. 16 ऑन स्कोर कार्ड. प्रियश या दरम्यान आपण पाहतोय मनसे रायगड ट्रॉफीमध्ये पिंपलोलीचे सागर काळन आणि त्याचबरोबर तळवडेचे सुधीर कहारे अर्थात SK यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. लॉफ करतात. प्रॉपर झालेला कनेक्ट जितक्या वेगाने आला तितक्याच वेगाने दिला पाठवून सरळ सीमा पार. फटका चेतनचा बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. बघा प्रेक्षकांना एक नम्रपूर्वक विनंती कर, चेंडू जर आपल्या निदर्शनास असेल तर कृपया करून तो मैदानाच्या आतमध्ये पाठवत जा, कारण मॅच बॉलला भरपूर इम्पॉर्टंट आहे. चॉईस चेंडू आहे, तर कारणास्तव जर आपल्या निदर्शनास चेंडू असेल तर आपण कृपया करून तो आमच्या खेळाडूंपर्यंत पोहोचवा. कर्जत वर्सेस खालापूर या शो मॅचची चर्चा बरीचशी सुरू आहे. पूर्ण कर्जत खालापूरमध्ये दोन तालुका एकामेकाच्या अगेन्स्ट फाईट करताना दिसतील. त्याचं निमित्त म्हणजेच मनसे रायगड चषक 2026. आतापर्यंत 3-0चं इक्वेशन सध्या तरी चालत आलेलं आहे कर्जत बनाम खालापूर या दोन संघाच्या दरम्यान. बघूयात, इट्स टाइम टू टेक रिव्हेंज. खालापूर संघ बराचसा प्रवास करून इथपर्यंत पोहोचेल आणि पुनरागमन करून आपला बदला घेण्याचा तो प्रयत्न करेल. नेक्स्ट मॅच कदाचित कर्जत बनाम खालापूर आपल्याला पाहायला मिळेल. लो फुल टॉस आहे, शॉर्ट थर्डमॅन आणि बरोबर कव्हर पॉइंट मध्ये फिल्डिंग फक्त सिंगल. सेकंड पॉवर प्ले सुरू. आतापर्यंत पहिलं षटक इकॉनॉमिकल राहिलं. या ओव्हरमध्ये एक चौकार षटकार जरूर आला. त्या कारणास्तव भूमी 11 फणस डोंगरी बी संघ धावसंख्येला आकार देऊ शकलेला आहे. फ्लाइंग स्टार्ट एक हेल्दी रन रेटनं सुरुवात केली. महत्वाची गोष्ट आहे की दोन्ही सलामीवीर अजूनही मैदानाच्या आतमध्ये चांगली पार्टनरशिप त्याने पहिल्याच विकेट करिता बनवलेली आहे. 23 फॉर नन. 23ला अजून कुठलाही गडी बाद झालेला नाही. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ इथून बाकी राहिला. अमर तयार. 7 मध्ये 12 इंडिव्हिज्युअल. ओमकार शफल झालेत. प्रॉपर झाला कनेक्ट. वेगावरती स्वार होत निघाला चेंडू. हवाई सफर करत असताना बॉल बाउंड्रीच्या बाहेर. ओम आगड टर्नर षटक पॉवर प्लेच्या सेकंड ओव्हर मध्ये पॉवर पॅक बॅटिंग करत असताना ओमकार आणि चेतन. ओमकार हरपाळ, चेतन गरत ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना दोन्ही खेळाडू दोन्ही ओपनर अजूनही मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत आणि जशा धावा त्यांना पाहिजे होत्या तशा धावा ते खोऱ्याने खेचून घेत असताना आतापर्यंत बनल्यात 29 धावा. ज्या शो मॅचची चर्चा सातत्याने सोशल मीडियाच्या वतीने सुरू आहे. कर्जत बनाम खालापूर या पुढची लढत आपल्याला एक्झिबिशन मॅच पाहायला मिळणार आहे. कर्जत बनाम खालापूर या दोन संघांमध्ये जे संघाचं साहिल लोंगले हे नेतृत्व करत होते. आज साहिल लोंगले एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू बनलेला. आज आनंदवाडी देवगड येथे सामना मॅच खेळण्यासाठी साहिल लोंगले त्याच्या अनुपस्थितीमध्ये ऋतिक दळवी संघाचं प्रतिनिधित्व करेल. तर एकीकडे खालापूर संघाचा विध्वंसक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तो मयूर पाटील लीड करेल खालापूर टीमला. मजा येणार मॅचमध्ये, ज्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केलेली, ज्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत ती कर्जत 11 बनाम खालापूर 11 या दोन टीममध्ये मॅच आपल्याला या मॅच नंतर पाहायला मिळणार आहे. दोन षटकांचा डाव आटपला. 2 ओव्हरमध्ये धावा बनलेल्या आहेत. 29 धावा ओव्हर नंबर 3 ला झालेली आहे. सुरुवात तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती उज्ज्वल डोपरी आलेले आहेत.
बॅकफुटला जात फक्त ड्राईव्ह करतात. सेन्सिबली पुश करो खुश रहो. डीपमध्ये प्रोटेक्शन फक्त सिंगल. सुरुवात झालेली उज्ज्वलच्या या तिसऱ्या षटकाची. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 30 या धावसंख्येवर. विहान सिद्धिका 11 या नावाने उसाटणे संघ आज मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. भूमी 11 फणस डोंगरी या नावाने सातत्यपूर्वक कामगिरी करत असणारे भूमी 11 फणस डोंगरी या संघ मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन या आपल्या या स्पर्धेच्या दरम्यान. बनल्या धावा 30. तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात. अधिकचा वेळ कुठलाच संघ घेणार नाही याची नोंद घ्या. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये बरेचसे वेगवेगळे इक्वेशन वेगवेगळ्या रणनीती बनवल्या जातात. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन त्या कारणावर सातत्याने स्ट्राईक रोटेट ठेवतात. त्यामध्ये ओमकार अर्पलचा सियाचा वाटा ज्याने 8 मध्ये इंडिव्हिज्युअल 18 बनवलेल्या आहेत. चेतन गरज 5 मध्ये 12. बघूयात एखाद्या ब्रेक थ्रूची गरज आहे त्यासाठी कदाचित प्रयत्न सुरू आहेत उसाटणे टीमचे. उज्ज्वल तयार. पुन्हा टॅप करतात. समोर एक्झिक्यूट करत असताना मिड ऑफला बीट करत लॉंग ऑफ मध्ये चेंडू फक्त सिंगल 1च्या वतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 31 ऑन स्कोर कार्ड. या ओव्हरमध्ये सध्या तरी शांत क्रिकेट खेळत असताना कारण रेग्युलर षटकाला सुरुवात झालेली. 2 पॉवर प्लेचे षटक पूर्ण झाल्याच्या नंतर जवळपास तिसऱ्या षटकामध्ये 2 बॉलमध्ये या 2 सिंगल एक्झिक्यूट करत असताना आतापर्यंत 31 बनलेला. मोठ्या प्लॅटफॉर्मचं क्रिकेट सध्या तुम्ही एन्जॉय करत आहात. 2 मोठे संघ एकमेकांच्या अगेन्स्ट. लॉफ करतात. पुन्हा प्रयत्न चांगले आहेत. लॉंग ऑफला थोडेसे गॅप होती त्याच गॅप मधून बरोबर काढलेला चेंडू लॉंग ऑन आणि बरोबर काउफेशच्या मधून निघाला चेंडू सीमा पार. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन बरोबर कनेक्ट झाला नव्हता परंतु गॅप शोधण्यामध्ये यशस्वी ठरलेले चेतन गर्ग त्यांच्याच बॅटमधून आला. सुंदर चौक. उज्ज्वलच्या विरोधामध्ये तिसऱ्या चेंडूवरती चौकार येत असताना संघाची टोटल इथून जाऊन पोहोचलेली आहे 35 या धावत संख्येवरती. ब्रेक थ्रूची नितांत गरज आहे. अशा जर चेंडू आले तर धावा जरूर बनतील. ऑन साइडला स्लॉक स्वीप करायचं होतं. चान्स ऑफ रन आउट क्लोज कॉल होता. डायरेक्ट हिटला कदाचित ओमकार हरपळचं काम तमाम होऊ शकलं असं. एक सिंगल लेगच्या मदतीने 36. शेवटच्या अंतिम 2 चेंडू बाकी आहेत. अतुल लोंगले यांच्या वतीनं विहान सिद्धिका 11 उसाटणे संघाला शुभेच्छा आलेल्या. त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार आपण करूयात आणि त्यांचं सुद्धा आपण हार्दिक असं स्वागत करूयात. चेक. या दरम्यान आपण पाहतो मनसे रायगड ट्रॉफीमध्ये मच्छिंद्र कडू साहेबांचं देखील आगमन या मंचकावरती होतंय. मच्छिंद्र कडू साहेब आपलं सहर्ष स्वागत. भव्य अशी स्पर्धा आपण पाहतो आणि या मॅच नंतर संपूर्ण कर्जतकरांना ज्या शो मॅचची प्रतीक्षा आहे ती कर्जत वर्सेस खालापूर हा प्रेक्षणीय सामना या मॅचच्या नंतर होईल. एक्स्ट्रा बाउन्स चांगला टाकलेल्या क्षणाला निर्धाव आलेला डॉट बॉल. पुन्हा कमबॅक करत असताना विकेट गेलेली नाहीये परंतु या ओव्हरमध्ये चांगलं कमबॅक केलं. खास करून उज्ज्वलनं कदाचित असं वाटलं की या ओव्हरपासून आक्रमणाला सुरुवात होईल. 2 ओव्हरमध्ये जिथे 29 बनवल्या या ओव्हरमध्ये विकेटचा विचार न करता कदाचित प्लॅन एक्झिक्यूट करण्यात येईल ॲग्रेशन आणि अटॅकिंग क्रिकेटचा. परंतु या ओव्हरमध्ये देखील सेन्सिबली पुश करो खुश रहोचा क्रिकेट सध्या तरी फणस डोंगरी टीमनं स्वीकारलाय. आतापर्यंत 36. शेवटचा अंतिम बाकी आहे उज्ज्वलचा चेंडू. फुल टॉस लोअर फुल टॉस होता त्याला ऑन साइडला टर्न करतात. स्लॉक स्वीप स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलं बरोबर डीप मध्ये प्रोटेक्शन. एक तर कंप्लीट सेकंडचा कॉल निघाले दोन्ही बॅटर. 1+1 या 2 धावा जरूर बनतात. स्ट्राईक पुन्हा रोटेट होईल. स्ट्राईक आता आपण पाहता चेतनकडे नवीन ओव्हरमध्ये राहील. तत्पूर्वी 3 ओव्हरच्या अखेरीस बिनगडी बाद बनवल्यात धावा 38. राज्याची राजधानी रायगडामध्ये आपण जन्माला आलो याचा आपल्याला सार्थ अभिमान असणं गरजेचं आहे. आणि रायगडामधील 2 क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या 2 तालुक्यामधील संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 तालुका एकाच क्रीडांगणावरती एकमेकाचा अगेन्स्ट याचं निमित्त आहे. मनसे रायगड चषक 3-0चं इक्वेशन सध्या तरी सुरू आहे. तिन्ही पर्वांमध्ये अधिराज्य गाजवलेला कर्जत 11 या संघाने सांगून दिलंय खालापूर संघाला की इलाका भी हमारा और धमाक्या भी हमारा. या क्षणाला आपण पाहतात आजच्या पर्वामध्ये ऋतिक दळवी संघाला लीड करणार आहे जिथे
ऋतिक दळवी अर्थातच कर्जतचे 11 स्टार मैदानाच्या आतमध्ये उतरतील, तर दुसरीकडे मयूर पाटीलचे खालापूरचे 11 धुरंधर योद्धे मैदानाच्या आतमध्ये उतरतील. मजा येणाऱ्या मॅच मध्ये हा चालू असलेल्या सामन्याच्या पुढची लढत आपल्याला कर्जत बनाम खालापूर या दोन टीम मध्ये पाहायला मिळणार आहे. एन्जॉय करणारा तुम्ही मोठ्या प्रमाणाचं क्रिकेट. कर्जत बनाम खालापूर या दोन संघातील सर्व खेळाडूंना विनंती की आपण खेळण्याच्या दृष्टिकोनातून रेडी राहावं. या मॅच नंतर तुमची मॅच असणार याची नोंद घ्या. षटक चौथं पुन्हा अजय भंडारी बॅकफुटला जात लेट खेळलेत. शॉर्ट कव्हर पॉइंट इन ऍक्शन, फक्त सिंगल. एकच्या मदतीनं धावा 39 बनलेला 39. बनलेला चौथं षटक सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात अजूनही एकही विकेट गेलेली नाहीये. बनलेला 39 ऑन स्कोर कार्ड. षटक चौथं. बॉलिंग करतात पुन्हा अजय भंडारी. ऑन साइडला पुन्हा टर्न करतात. वेगवान या क्षणाला टाकला होता फिरकीपट्टू अजय, परंतु त्याने शोल्डर मधली पॉवर इम्प्लिमेंट करत वेगाने टाकला चेंडू. फक्त सिंगल. एकच्या मदतीनं 40 बनलेला. कर्जत 11च्या स्क्वॉड मध्ये जेही खेळाडू खेळणार आहेत त्यांना विनंती की आपले कॅप्टन आपल्या बरोबर स्टेजच्या एंट्री गेटला वाट पाहतात. आपण त्या ठिकाणी टी शर्ट कलेक्ट करण्यासाठी उपस्थित व्हा. धावा 40. अजय भंडारी बॉलिंग करतात. 2 षटकांचा स्पेल कंप्लीट करण्यासाठी एकमेव गोलंदाजांवरती जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. अनिकेत ढोपरी या खेळाडूकडे सर्वांचं लक्ष लागलेलं, ज्याप्रमाणे ॲज अन विकेट किपर प्रत्येक चेंडूला मार्गदर्शन करणं. निघाले धावेसाठी. यस, रन होईल कंप्लीट. लेग बॅकची सिंगल फलकावरती आड होते. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे या एकच्या मदतीने 41 ऑन स्कोर कार्ड. बनलेलं शेवट चौथ्या षटकाचा खेळ सध्या तरी मार्गस्थ. 3 चेंडूमध्ये 3 सिंगल, त्यामधील एक लेग बाईज इन्क्लूड. विकेट आलेली नाही, जमीची बाजू आहे. 41. बघूयात आता आक्रमण करावं लागेल. धावा पाहिजेत कारण या क्रीडांगणावरती मोठमोठ्या धावा चेस होताना आपण पाहिलेल्या आहेत. पुन्हा चांगला टाकलाय चेंडू. ऑन साइडला पुन्हा टर्न करतात. स्क्वेअर ऑफ द विकेट. सिंगल कंप्लीट. एकच मिळते या देखील चेंडूवरती. जबरदस्त कमबॅक अजयच्या वतीने आपल्या टीमसाठी होत असताना पॉवर प्लेच्या ओव्हर पासून केलेली अजयने सुरुवात आणि तीच कन्सिस्टन्सी चौथ्या षटकापर्यंत अजयने मेंटेन ठेवलेली आहे. 42. 42 आतापर्यंत बनल्यात. शेवटचे 2 बाकी आहेत. ओव्हर नंबर 4 मधील फणस डोंगरी बनाम उसाटणे या दोन टीम मध्ये मॅच तुम्ही एन्जॉय करतात. मनसे रायगड चषक 20-26 दोन ताकदवर टीम मध्ये हा दिग्गज संघर्ष. 9 मध्ये इंडिव्हिज्युअल 18. चेतन गरत ऑन स्ट्राईक. ऑफ करायचा पुन्हा प्रयत्न. बॅटन पॅड मधून वेगानं काढलेला आहे. फार कमी पावलांच्या रणअप घेऊन फार वेगवान चेंडूची हाताळणी करत असताना अजय भंडारीचं जबरदस्त कमबॅक. 42 ऑन स्कोर कार्ड. सिक्सरच्या चेंडूचा वापर करण्यात आला. या क्रीडांगणावरती कुठलीच धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकणार नाही. पुन्हा चांगला टाकलेला आहे जो शॉर्ट थर्डमॅन आणि बरोबर कव्हर पॉइंटला फील्ड झालेला. इनफिल्ड मध्ये ओव्हर झालेल्या पूर्ण 2 षटकांच्या स्पेल मध्ये फक्त 15 दिलेल्या गोलंदाज अजय भंडारीनं. धावा झालेल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर फणस डोंगरे टीमच्या बिनगडी बाद 43 धावा. 43 आतापर्यंत बनलेल्या शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. अधिकचा वेळ न घेता कुठलीही टीम मिटिंग न घेता आपण ताबडतोब फिल्डिंग लावून घ्या. पाण्याची गरज असेल तर पाण्याची व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये. मॅनेजमेंट टीम पाण्याची व्यवस्था करा.
टीम या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. खालापूर दोन्ही संघ आपण लवकरात लवकर स्टेजच्या बाजूला या. संपूर्ण कर्जतकर आणि संपूर्ण खालापूरकर ज्या सामन्याची वाट पाहत होते, लाईव्ह स्क्रीनवरती पहा. कर्जत वर्सेस खालापूर दोन्ही कॅप्टनचे फोटो आपण लाईव्ह स्क्रीनवरती पाहतो. कर्जत टीमचं आज नेतृत्व करणार आहे तो वाकसचा ऋतिक दळवी, तर दुसरीकडे खालापूर टीमचं नेतृत्व करणार आहे तो कर्णधार मयूर पाटील. दोन्ही टीम आपण लवकर रिपोर्टिंग करा. सध्या ऑनगोईंग मॅच सुरू आहे. पाहुणे या मंचावरती उपस्थित झालेले आहेत. खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राज ठाकरे साहेबांच्या विचारांनी खरं तर प्रभावित होऊन राजसाहेबांचं कार्य नेहमी आपल्या सर्वांना माहीत आहे आणि राजसाहेबांचे खरं तर हे दोन युवा शिलेदार कर्जत तालुक्यातील पिंपलोली गावचे सागर काळन आणि तळवडे गावचे सुधीर कहारे या दोघांचं मनपूर्वक स्वागत आणि या दोघांचाही सन्मान मुख्य मंचावरती केला जाईल. इनिंग संपली की आपण सागर काळन आणि सुधीरजी कहारे यांचा सन्मान या ठिकाणी करू. चला, कर्जत टीम कॅप्टन ऋतिक आपण संपूर्ण टीमला घेऊन या आणि खालापूर टीम कॅप्टन मयूर पाटील सर आपण देखील संपूर्ण टीमला घेऊन स्टेजच्या दिशेने या. चला, नेक्स्ट मॅचचे शो मॅचचे दोन्ही संघातील कॅप्टन्सला रिक्वेस्ट आहे की आपण ताबडतोब आपला स्क्वॉड घेऊन मुख्य व्यासपीठाच्या समोर या. दोन्ही टीमच्या कॅप्टनमध्ये इंटरव्ह्यूमध्ये आम्ही करणार आहोत टॉस. तत्पूर्वी वळूयात ऑन गोईंग मॅचकडे. जबरदस्त रंगली हे मॅच. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 43 आत्तापर्यंत बनलेले आहेत. 43 ऑन स्कोर कार्ड. बघूयात अंतिम षटकाचा खेळ बाकी. तुम्ही मॅच एन्जॉय करतात. भूमी 11 फणस डोंगरी बी बनाम विहान सिद्धिका 11 हुसाटणे या दोन टीम मध्ये मॅच. अंतिम षटकामध्ये बॉलर जितेश मडवी. लॉफ करण्याचा पुन्हा प्रयत्न करण्यात आला होता. सुरुवात जबरदस्त झालेली आहे आणि तिथे झालेली मिस्टेक. निघालाय चेंडू सीमा पार. सुरुवात झालेली आहे 5व्या षटकाची. सुंदर बॅटिंग करणाऱ्या फणस डोंगरी टीम साठी आलाय पहिला चौकार. बरोबर चेंडू निसटला. खेळाडूच्या हातामधून आल्या धावा. 4 चौकारा याच्या मदतीनं टीमची टोटल धावणं पोहोचलेली आहे 47 या धाव संख्येवरती. मनसे रायगड चषक 2026 आनंद तुम्ही घेतात. आदरणीय जितूबाई पाटील यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली स्पर्धा. अंतिम षटक जितेश मडवी. हाफ ट्रॅकर लेग स्टिक मिस करतोय. पाठीमागे मिस्टेक. बॅकअप चांगले. चान्स ऑफ रन आउट. क्लोज कॉल. खेळाडूच्या शरीराचा वेध घेतो चेंडू. बॅटला देखील चेंडू ब्रश झाला होता. विकेट किपर अनिकेत पासून थोडासा दूर निघून गेला चेंडू. त्यानंतर लेग स्लिपला चांगली फिल्डिंग. अतुल लोंगले यांच्या वतीनं अनिकेत ढोपरी आणि त्याचवर संपूर्ण उसाटणे टीमसाठी शुभेच्छा आलेल्या. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. 48-48 बनलेल्या शेवटचे 4 चेंडू या क्रीडांगणावरती. या क्रीडांगणाचा अनालिसिस पाहता, आतापर्यंतची समरी पाहता कुठलीच धावसंख्या तुम्हाला जरूर विजयाची गॅरंटी देऊ शकणार नाहीये. कारण ज्याप्रमाणे आपण लाईट वेट सिक्सर्स या चेंडूचा वापर या स्पर्धेमध्ये करण्यात आलेला, कस्टमाइज चेंडूचा वापर करण्यात आलेला संपूर्ण मनसे रायगड चषकामध्ये. जितेश सय्यार. वेगवान चेंडू बॅकफुटला जात अप्पर कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नॉन स्ट्रायकिंगला थ्रो. चान्स ऑफ रन आउट. क्लोज कॉल होता पुन्हा. एक सिंगल कंप्लीट. एकच्या मदतीनं टीमची धाव संख्या 49 वर जाऊन पोहोचलेली. 49. विकेट गेलेली नाही आणि कुठल्याच पद्धतीच्या मोठ्या फटक्यासाठी चान्स घेताना दिसलेले नाहीयेत फलंदाज. काय नक्की रणनीती आखली असावी फणस डोंगरी टीमनं. जितेशकडे अंतिम षटक आहे. पुन्हा कोला टाकलाय. व्ही मध्ये खेळतात. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. लॉंग ऑफ लाईन ऍक्शन आहेत. खेळाडू पोहोचलेत. थोडीशी झालेली मिस्टेक. निघालाय हा देखील चेंडू सीमा पार. जणू का हाताला चटका लागलेला खेळाडूच्या. धावा 4 चौकार. दोन चौकार आले. ते देखील मिस्टेक झालेली आहे. मिसफिल्डचे 2 चौकार. पुन्हा सुंदर चेंडू टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. व्हाईट बॉल पण अभय पाटोळे सर यांचा इशारा येत असताना एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे
54 या धावसंख्येवरती 54 ऑन स्कोर कार्ड. कर्जत बनाम खालापूर या दोन टीम मध्ये या पुढील सामन्यानंतर आपल्याला लढत पाहायला मिळणार आहे. या संपूर्ण स्पर्धेचा केंद्रबिंदू म्हणून या सामन्याकडे आपण पाहत आहोत. संपूर्ण कर्जत खालापूर मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या मॅचची चर्चा सुरू आहे. हाफ ट्रॅकर तो वेगाने टाकला. हाईटचा फायदा घेत असताना जितेश मडवी बरोबर मेरिट वरती टाकतोय. गुडलेनचा पीस झाल्याच्या नंतर एक्स्ट्रा बाउन्स ज्याप्रमाणे अनिकेत डोपरे यशांच्या पाठीमागून मार्गदर्शन सातत्याने करतोय. एक धाव ती देखील लेग बायची ऍड होत असताना एकच्या मदतीने टीमची टोटल आता पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली ती 55 या धावसंख्येवरती. या ओव्हरमधील अंतिम एका चेंडूचा खेळ आता इथून बाकी राहतोय. स्टील 1 टू गो. बघूयात पहिल्या सत्रामधील अंतिम चेंडू ओमकारच्या नावावरती ओमकारच्या वाटेला आलेला. स्टील 1 टू गो. 55 लॉफ करतात व्ही मध्ये. लॉंग ऑन इन ऍक्शन बघत खेळाडूंसाठी लॉंग चेस आहे आणि बघता बघता पुन्हा चूक झालेली आहे. या ओव्हरमध्ये चुकीच्या फिल्डिंगच्या आधारे 3 चौकार आलेले आहेत, ज्याचा फायदा होईल भूमी 11 फणस डोंगरे टीमला. आलाय चौकार. पहिल्या सत्राचा डाव आटपला. पहिल्या सत्राच्या अखेरीस बनवल्यात फणस डोंगरे टीमनं धावा 59 आणि विजयासाठी 60 धावसंख्येचं ठेवण्यात आलेलं टार्गेट. म्हणजे दोन्ही ओपनर बॅटर ही समरी तुम्ही फर्स्ट इनिंगचे पाहतात. 15 मध्ये 28 इंडिव्हिज्युअल बनवल्या ओमकार हरपाळ यानं आणि चेतन घर त्यानं बनवलं 15 मध्ये 29 नॉट आउट. काल आपण पाहिलं तिन्ही मॅचेस मध्ये SBCC उमरोली या संघाच्या वतीनं शरद बुंदाटे आणि बंटी लोंगले तिन्ही मॅच मध्ये नाबाद राहिले. आता या मॅच मध्ये आपण पाहतात ओमकार हरपाल आणि चेतन घर ते नॉट आउट राहून त्यांना पहिल्याच विकेटसाठी पार्टनरशिप बनवलेली आहे. बरोबर 59 धावसंख्येची बनलात. 59 टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे 60 धावसंख्येचं. तर लगेचच आपण विनंती करूयात की फिल्डिंग ताबडतोब लावून घ्या. मैदान गोलमध्ये उभे त्रिफलडाव चेंडू न फळलीचा. मैदान गोलमध्ये उभे त्रिफलडाव चेंडू न फळलीचा. रायगड मनसे चषक ठेवलाय जितेंद्र पाटील दादानी मानाचा. 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 ड्रोन व्ह्यू तुम्ही ऑन स्क्रीन पाहतात. श्री राम नवमी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थातच मनसे रायगड चषकाचा आनंद तुम्ही घेतात. बरोबर आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष श्रीमान अविनाशी जाधव साहेब स्वतः या स्पर्धेमध्ये उपस्थित झाले होते आणि ऑन स्क्रीन तुम्ही पाहतात ज्याने संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील रायगडचा ढाण्या वाघ म्हणून ज्यांची ओळख आहे काल स्वतः अविनाशी जाधव साहेबांनी ज्यांचं कौतुक केलं ते जितूभाई पाटील यांची स्पर्धा त्याचाच आनंद तुम्ही घेतात आणि त्यांचाच ड्रोन व्ह्यू तुम्ही ऑन स्क्रीन पाहतात. 60चं टार्गेट इथून ठेवण्यात आलेलं आहे. 59 बनवलेलं आहेत. आघाडीची जोडी ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्यात. बघूयात या 60 धावा चेस होतात की डिफेंड होतात. मजा येणार मॅच मध्ये फणस डोंगरी बी बनाम उसाटणे या दोन टीम मध्ये सुरू मॅच. सेकंड इनिंगला होईल सुरुवात. या करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन. या ऐकूयात द प्राऊड व्हॉइस ऑफ कर्जत टेनिस क्रिकेट. ऐकूयात काका यांना अर्थातच समीर सोमने सर यांना. थँक्यू सो मच. सन्मान आपण करतोय. सन्माननीय सागरजी काळन साहेब, मनोहरजी राऊत यांना विनंती आहे की आपण सन्मान करावा. सागरजी काळन, सुधीरजी कहारे आणि त्याचबरोबर मच्छिंद्रजी कडू. खरं तर सागर काळन आणि सुधीर कहारे अत्यंत जुने जाणते क्रिकेटर देखील आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत मनोहर राऊत साहेबांच्या शुभ हस्ते. सुधीर कहारे अनुभवी क्रिकेटर आणि ते मनसे रायगड चषकात उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार आपण या मंचावरती करणार आहोत आणि त्याचबरोबरीने मच्छिंद्र कडू साहेब
देखील उपस्थित आहे. त्या तीनही मान्यवरांचा सन्मान होईल. चला मॅच चालू करा लवकर, विलंब करू नका. आज बराच उशीर झाला मॅचेसला. दिगंबर राऊत यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण मच्छिंद्र कडू साहेबांचा सन्मान करावा. यानंतर सुधीर कहारे यांचाही सन्मान करतील मनोहर राऊत. सुधीर कहारे यांना विनंती आहे की आपण हा सन्मान स्वीकारावा आणि दिगंबर राऊत यांना विनंती आहे आपण मच्छिंद्र कडू साहेबांना सन्मानित करावं. तर 5 ओव्हरमध्ये 59 धावा झालेल्या आहेत आणि 60 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचे तो बॅटिंग करणाऱ्या उसाटणे संघाला. तर मॅच लावते सुरुवात. भूमी 11 फणस डोंगरे बी आणि त्यांच्या विरोधात विहान सिद्दिका RMP उसाटणे. उसाटण्याची सलामीची जोडी, चांगला प्रयत्न झाला, एक्स्ट्रा कव्हरला अडवण्याचा प्रयत्न. अजय भंडारी आणि त्याच्या साथीला आहे तो मुकेश मडवी, ही सलामीची जोडी आहे. धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. सर्वांचं स्वागत आहे मनसे रायगड चषकात. यानंतर मॅच असेल कर्जत विरोधात खालापूर. पहिल्या डावाच्या खेळामध्ये सलामीची जोडी बादच झाली नाही. ओमकार हरपाळ आणि त्याचबरोबर चेतन घरत चांगली धावसंख्या उभारले. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये जोरदार लढाई आहे. खरं तर एक पेण तालुक्यातील संघ आणि दुसरा पनवेल, जो श्री मलंगडच्या अगदी पायथ्याशी असलेले गाव उसाटणे. पनवेलची बाउंड्रीज म्हणावी लागेल. पहिलं षटक टाकतोय गोलंदाज दीप. जोरदार अपील, इट्स अ बिग विकेट. मोठा धक्का, अजय भंडारी बाद झालाय. तर मोठी विकेट अजय भंडारी, महत्वाचा खेळाडू. स्क्रीनकडे वळून पाहतोय की मी कशा पद्धतीने नक्की बाद झालो. मोठा प्लेअर आहे, त्याला ठाऊक आहे आता संधी गमावली आहे, परंतु मी कसा बाद झालोय हे मी पाहिलं देखील पाहिजे. शेवटी चुका ज्या घडतात त्या चुकांचं रेक्टिफिकेशन करून मैदानात नेहमी उतरत असतात ते चांगले खेळाडू. आता नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तो धनराज, हा धनंजय मैदानात दाखल झालाय. दीपने मात्र इथे विकेट घेतली. प्रेक्षकांचं स्वागत आहे. यानंतर सर्वात मोठी लढाई या स्पर्धेतील कर्जत विरोधात खालापूर असा सामना होईल. प्रेक्षक जोडले गेलेत, लाईव्ह कमेंट्स येत आहेत, त्यांच्या सर्वांचं स्वागत आहे. थोड्याच वेळात मात्र ही मॅच चालू होईल, ती कर्जत विरोधात खालापूर. वेगवान चेंडू दीपचा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. धनंजयचा कदाचित डायरेक्ट हिट करायला पाहिजे होतं, हे सांगतो ओमकार. रिक्स घ्यायला पाहिजे. पहिलीच ओव्हर आहे. दोन्ही चांगले संघ एकमेकांच्या विरोधात. मनसे रायगड चषक. थोड्याच वेळात कर्जत विरोधात खालापूर या लढतीला आपण सुरुवात करणार आहोत. पहिल्यांदा टॉस होईल. एका बाजूला मयूर पाटील जो मंचावरती उपस्थित आहेत, रसायनीचा वंडर बॉय, आणि त्याच्या विरोधात खरं तर साहिल होता कॅप्टन, परंतु आज त्याची मॅच आहे म्हणून आज कॅप्टन असेल वाकदचा ऋतिक दळवी. एक यंग टीम, अभि देवघरे मॅनेजर आहेत या कर्जतच्या टीमच्या आणि ते यंग टीम घेऊन आलेत खालापूरच्या विरोधात. 2 धावा धावफलकावर. पुन्हा चांगला बॉल टाकला दीपने. मागच्या मॅचमध्ये देखील धावांचा पाठलाग करत असताना चावणे संघाला अजिबात हात खुले करू दिले नाही ते कुणालने. एक्सलच्या विजयामध्ये जेवढा हात
कौशल बोराडेचा आहे तेवढाच हात कुणालचा देखील आहे, कारण त्याने 2 षटकं टाकली आणि 10च्या आतमध्ये धावा दिल्या चावणे संघाला. आणि तशीच काहीशी सुरुवात दीप भिसेने देखील केले. पॉवर प्लेचं पहिलं षटक, फक्त 2 आल्यात आतापर्यंत. आक्रमण करावे लागेल उसाटणे संघाला. प्रयत्न चालू आहेत बाट आणि पायाच्या मधून. यष्टमच्या बाजूने चेंडू निघून गेलाय तो विकेट किपरच्या हातात. भन्नाट गोलंदाजी, वेगपणे आणि टप्पाही अचूक ठेवलाय तो दीपने आतापर्यंत. थोडं डिस्कशन मुकेश मडवी आणि धनंजय हिलाल मध्ये. फक्त 2च आहेत पाठलाग करायचे. तो 60चा पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे. 2 पॉवर प्लेची षटकं आजही प्रेक्षकांसाठी नामी संधी आहे. 2 लकी ड्रॉ असतील. ते लकी ड्रॉ थोड्याच वेळात आम्ही चालू करणार आहोत. 2 लकी ड्रॉ, तर एक लकी ड्रॉ मध्ये स्पोर्ट्स शूज आहेत आय थिंक, आणि दुसऱ्या लकी ड्रॉ मध्ये स्पोर्ट्स सायकल आहे, आणि दुसरा आहे तो फॅन. गरमी होते म्हणून चांगली नामी संधी आहे प्रेक्षकांसाठी देखील, आणि विनामूल्य कुपन आहेत. आणि उद्या आय थिंक रेफ्रिजरेटर आहे लकी ड्रॉ साठी. लोअर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. थ्रो होईल तत्पूर्वी एक धाव घेतले. दीप आला. दीप भिसेने, फणस डोंगरीच्या दीप भिसेने पहिल्या षटकात फक्त धावा घेतल्या 3, आणि अत्यंत महत्त्वाची विकेट घेतली अजय भंडारीची. परिस्थिती आहे 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 धावा 1 विकेट. जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील नावाचा कार्यकर्ता आहे तो खरा वाली बनलाय जनतेचा. सन्माननीय जितेंद्रभाई पाटील अत्यंत साधं असं व्यक्तिमत्व, परंतु जेव्हा एखादं काम जनतेचं त्यांच्या हाती येतं तर सर्वाधिक खतरनाक व्यक्तिमत्व असंच मी म्हणू शकतो. कारण आपल्या मराठी माणसासाठी नेहमी लढा देणारी संघटना कोणती असेल, कोणता पक्ष असेल, तर एकमेव आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना. प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे फक्त आणि फक्त मनसेचाच आहे. कोरोना काळापासून अगदी आपण पाहतोय की अनेक प्रश्न, कारण प्रत्येकाला ठाऊक आहे की दैनंदिन जीवनात जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम, आणि तळागाळातील मोठमोठे नाही तर तळागाळातील प्रश्न सोडवण्याचं काम भाईने नेहमीच केलंय. सध्या तुम्ही त्यांना स्क्रीनवरती पाहताय. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार. जेव्हापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली तेव्हापासून भाई त्यांच्या समवेत आहेत. अनेक ऑफर आल्या आमदारकीच्या इलेक्शनमध्ये, झेडपीच्या इलेक्शनमध्ये, पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये, परंतु त्या सर्वांना बाजूला सारत राज ठाकरे साहेब हेच माझ्यासाठी सर्वस्व आहे, मनसे हेच सर्वस्व आहे, आणि त्यावरती मी ठाम आहे, असे सन्माननीय जितेंद्रभाई पाटील. दुसरं षटक चेतन घरत आलाय. दुसऱ्या षटकात ज्याने बॅटिंगही चांगली केली होती. पहिला चेंडू निर्धाव, थोडं दडपण आहे आता 60चा पाठलाग करण्यासाठी. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 आल्या होत्या. 24 बॉलमध्ये 57 करायचे. तर उसाटणे संघ अजय जरी बाद झाला असला तरी सुद्धा बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे या टीमकडे, परंतु खेळणं गरजेचं आहे. किती मोठे प्लेयर तुमच्याकडे आहेत त्यापेक्षा तुम्ही किती धावा उभारू शकता हे फार महत्त्वाचं आहे. स्पर्धेचे शिल्पकार. फसवा बॉल, परंतु बराच बाहेर पंच इथे दंडित करतात. व्हाईट बॉल. चला दोन्ही टीम, आय थिंक मयूर पाटील आपल्या संपूर्ण टीमला घेऊन आलाय. टीम उपस्थित आहे आणि ऋतिक दळवी आपल्या टीमला घेऊन आपण या. काय बॉलिंग करतोय चेतन, अर्थातच बंटी. निर्धाव चेंडूची सांगता, थोडं शांतता पसरले, कारण चौकार षटकार आलेच नाहीत. आक्रमण करणं गरजेचं आहे. चौकार षटकार मारावेच लागतील तरच या 60 धावांचा पाठलाग होऊ शकतो उसाटणे संघाला. उलटा मारलाय, हेच तर खरं गरजेचं आहे. सरळ बॅटने धावा येत नाहीयेत तर प्रयत्न करावेच लागतील. बॉल सीमारेषा पार, चौकार. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 आल्या. आता चौकार आला. पहिला चौकार या इनिंग मधला. चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचले ती आता 8 वरती. 60 धावांचा पाठलाग चालू आहे उसाटणे संघाकडून. आयोजक सर्व अगदी ग्राउंडच्या बाजूला बसलेले आहेत. ऑन साइडला भिरकावलाय.
गरज आहे फटक्यांची. बॉल चाललाय सीमारेषा पार. फलंदाज मुकेश मडवीचा उसाटणे टीमसाठी षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. दमदार असं गीत आणि दमदार व्यक्तिमत्वावरती रायगड जिल्ह्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष, या स्पर्धेचे शिल्पकार जितेंद्रभाई पाटील सध्या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. आणि त्यांचं म्हणणं आहे की समीर, स्टेजपेक्षा मैदानात आतमध्ये उतरल्यानंतर जवळून मॅच पाहायला एक वेगळीच मजा आहे. शेवटी त्या माती समवेत आपण मिसळतो, म्हणूनच प्रेक्षक पहा. आणि प्रेक्षकांसाठी जे स्टँड उभारण्यात आलेले आहे, स्पर्धा मनसे रायगड चषक 12 बॉल आणि विजयासाठी उसाटणे संघाला दावा करायचे ते 29. आज उसाटणे संघ मात्र विहान सिद्धिका 11 या नावाने खेळतोय आणि त्यांच्या विरोधात भूमी 11 फणस डोंगरी. चला जास्त वेळ घेऊ नका, 10:30 झालेत, अद्यापही दुसरा सामना समाप्त झालेला नाहीये. श्री TS विजन LED स्क्रीन, तुषार कांबरी बार्डीचे त्यांची स्क्रीन आहे, त्यांचे देखील मनापासून आभार. आणि त्या स्क्रीनवरती या मैदानातील उपस्थित सर्व प्रेक्षक या स्पर्धेचे शिल्पकार जितेंद्र पाटील आणि त्याचबरोबरीने इतरही मान्यवरांना पाहतात. 12 बॉल 29 करायचे आहेत. बारा चेंडू 29 करायचे. चला जास्त वेळ घेऊ नका, वेळेच्या बाबतीत थोडं सहकार्य करा. कर्जत खालापूर मॅच आहे, त्यानंतर या पोलमधील 5 मॅच आहेत आणि त्या देखील पहिल्या फेरीतल्या 5 ओव्हरच्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीतल्या देखील 4-4 ओव्हरच्या आहेत. म्हणून विनंती आहे पटापट खेळा. फुल टॉस बॉल समोर मारलाय, मिस टाइम स्ट्रोक आहे, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, झेल मात्र टिपतोय, फलंदाज बाद होईल. धनंजय इलाल मात्र इथे बाद झालाय. पंचायत विद्यार्थी सेना विभाग अध्यक्ष सन्माननीय पवनजी विर्ले साहेब, आपलंही सहर्ष स्वागत आहे या मुख्य मंचावरती. 12 बॉल 29 ची गरज होती. फुलटॉस बॉल, निकेश राऊत असं वाटलं की कदाचित धनंजय इलाल हा चेंडू पाठवेल आशाने गावात, परंतु तसं झालं नाही. लॉंग ऑनला झेल पकडलाय, ज्याने मागच्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार अडवला होता, 5 धावा वाचवल्या होत्या. तोच हर्षल पाटील गोलंदाजी करतोय, परंतु अनिकेत ढोपरी आणि त्याच्या साथीला गेला आता जितेश मडवी. खुला टाकलेला बॉल हर्षल पाटीलने खोदून काढला. बॉल चाललाय तो लॉंगॉनला, पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकाकडे. सिंगल रन. सामना चालू आहे पेन तालुक्यातील भूमी 11 फणस डोंगरी आणि त्यांच्या विरोधात विहान सिद्दीकी 11 स्वर्गीय रामचंद्र प्रतिष्ठान उसाटणे या दोन संघादरम्यान जोरदार लढाई. हितेंद्र मडवी आणि योगेश मडवी साहेबांची दरवर्षी मात्र एक मोठी स्पर्धा नेहमीच भेटीला येते या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रात. टॉपेज घेतले, खरं तर बॅटच्या टोला लागलाय बॉल. पुन्हा लॉंगॉनचा फिल्डर, त्याला जजमेंट जमलंच नाही. आता नक्की काय घडलंय, कारण चेंडू पर्यंत तो पोहोचला होता, ब्लाइंड झाला वाटतंय, त्याला समजलंच नाही एक्झॅक्टली चेंडू कुठे. 2 धावा. नशिबाची साथ अनिकेत ढोपरीच्या बाजूने. अनिकेत ढोपरी प्रचंड प्रसिद्ध यूट्यूबर, अनेक व्लॉग त्याचे प्रेक्षक पाहत असतात, परंतु आता त्याच्याकडून अपेक्षा आहेत उसाटणे संघाला दुहेरी धाव. स्कोर जाऊन पोहोचलाय 34 वर 34. 26 धावांची गरज. 26. 9 चेंडू 26 ची गरज. बॉल लॉंग ऑनला, फिल्डर जज करतोय, प्रयत्न केले, काय प्रयत्न केले त्याने, परंतु शेवटी बॉल चाललाय सीमारेषा पार. अनिकेत ढोपरीचा षटकार. लाजवाब
अफलातून प्रयत्न पाहायला मिळाले. गरुड झेप त्याने घेतली. क्षेत्ररक्षक होता फणस डोंगरीचा सुमित पाटील, परंतु चेंडू त्याच्याच अंगावरती पडला आणि तिथेच घात झाला. षटकार आलाय. नेक्स्ट मॅच कर्जत खालापूर. दोन्ही आमचे कर्जतचे धुरंधर समालोचक त्या मॅचसाठी जोडले जातील म्हणून मुद्दामून मी इनिंग घेतली. खरं तर टर्न होता अजय सरांचा. नेक्स्ट मॅच असेल कर्जत विरोधात खालापूर आणि जोडले जातील प्रियेश बाबरे सर आणि त्याचबरोबरीने अजय डायरे. षटकाराने 40 धावा झाल्यात. 20 ची गरज आहे. 8 बॉल 20 करायचे. अनिकेत ढोपरीचा संघर्ष फणस डोंगरीच्या विरोधात उसाटणे टीमसाठी. गोलंदाजी करतो हर्षल पाटील. रंगात आली आता ही मॅच. लोअर फुल टॉस करून घेतलाय. लॉंग ऑफ आणि कव्हरच्या दरम्यान खेचलेला फटका अडवू शकला नाही. बॉल एकदम कडक फटका अनिकेत ढोपरीचा. शिवाजी महाराजांची स्वराज्याची राजधानी रायगड आणि त्या रायगडच्या मनसेचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष सन्माननीय जितेंद्रभाई पाटील साहेबांची स्पर्धा. कर्जत तालुक्यात 5 पर्व आहेत परंतु 5ही पर्वात वेगवेगळ्या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. दिमागदार असं आयोजन आहे आणि आता सध्या उसाटणे विरोधात फणस डोंगरी असा सामना चालू आहे. चौकार आलाय. चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 44 वर. 16 ची गरज. समोर खेचलाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून बॉल पाठवला अनिकेत ढोपरीने. सीमारेषा पार. टोलेजंग षटकार. रायगड चषक मानाचा तुबाईने ठेवलाय मनसे रायगड चषक मानाचा. षटकाराने चित्रच पलटी झालंय. हा सामना 12 बॉल 29 होता. हा सामना आता आलाय 6 बॉल 10 वर. लक्षात असू द्या सामना टाय झाला तर सुपर ओव्हर आहे. 6 चेंडू 10 धावा करायचे. अनिकेत ढोपरीचा झेल सुटला आणि तिथेच मोठा घात झाला असंच म्हणावं लागेल. 6 चेंडू 10 धावांची गरज. जितेश मडवी त्याच्या साथीला अनिकेत ढोपरी. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. काही सत्कार या मुख्य मंचावरती आपल्याला करायचे आहेत परंतु सध्या तुषारजी आंग्रे वेणगावचे जबरदस्त क्रिकेटवीर आणि अनेक मोठमोठे खेळाडू त्यांनी पुरस्कृत केलेत. त्यांचं स्वागत आहे. दशरथजी मुंडे वाहतूक सेना रायगड अध्यक्ष, त्याचबरोबरीने पोंजेचे विभाग अध्यक्ष नयेशजी म्हात्रे, त्याचबरोबरीने सन्माननीय रमेशजी राजेशजी साळोखे, महेशजी लोबनशी, विभाग अध्यक्ष गणेशजी साळोखे, विनोद शिंदे कालापूर तालुक्याचे उपाध्यक्ष आणि सुयशजी मिश्रा साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत आहे या रायगड मनसे चषकात. 6 बॉल 10 करायचे आहेत आणि त्या धावा वाचवण्यासाठी आलाय गोलंदाज फणस डोंगरी संघाचा सुमित पाटील, ज्याने प्रयत्न केले होते लॉंग ऑनला षटकार अडवण्यासाठी परंतु समोर असेल जितेश मडवी. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 आल्या होत्या. मागच्या 3 ओव्हरमध्ये धावा कुठल्या त्या 47 आणि आता 6 बॉल 10 ची गरज. पंचांचा निर्णय. व्हाईट बॉल लेग स्टंपच्या अगदी बाजूने निघून गेला. चेंडू विकेट किपरच्या हातात. पहिली धाव. अर्थातच आता 6 बॉल विजयासाठी करायचे त्या 9. कंपल्सरी चेसिंग काही नाही, तुम्हाला धावा कराव्याच लागतील. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर आहे, लक्षात असू द्या. 6 चेंडू 9 धावांची गरज. प्रेक्षकांची गर्दी. यानंतरची मॅच असेल कर्जत विरोधात खालापूर. शॉर्ट पिच बॉल समोर खेचलाय. प्रदीप आहे तिथे, चूक होणार नाही. फटका ते फसलाय. जितेश मडवी होते बाद. स्वतःवरती नाराज आहे प्रदीप, कारण त्याला ठाऊक आहे. हर्षल स्वतःवरती नाराज आहे कारण या अगोदरच्या षटकात त्याच्या विरोधात प्रचंड धावा आल्या. हा सामना आता फसेल की काय. 5 बॉल धावा करायचे त्या 9. वाजवलं डीजे मास्टरने. राजकारण आणि समाजकारणातील रायगडचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं धुरंधर नेतृत्व आणि त्याचबरोबरीने राजसाहेबांचे सच्चे आणि कडवट शिलेदार
गेले कित्येक वर्ष जसा राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापन केला, त्या सत्ता स्थापनेपासून आज तागायत फार कमी लोक आहेत, फार कमी नेते आहेत जे राजसाहेबांसमवेत राहिले. त्यापैकी कोण असतील तर ते सन्माननीय जितेंद्रभाई पाटील आहेत. सर्वांना ठाऊक आहे मराठी माणसाच्या लढ्यासाठी राजसाहेबांना अटक झाली होती. त्या अटकेच्या वेळी देखील जितेंद्रभाई पाटील त्यांच्या समेत उपस्थित होते. 5 बॉल विजयासाठी दावा करायचे त्या 9. अमर भंडारी मैदानात दाखल झालाय, गोलंदाजीसाठी आलाय तो सुमित पाटील. 5 बॉल 9. प्रेक्षकांना हवा असणारा सामना तुमच्या आमच्या भेटीला आलाय. सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत आहे मनसे रायगड चषकात. आज तिसरी रात्र आहे, सामना क्रमांक चालू आहे 2. यानंतर लढत असेल 2 तालुक्यांची, कर्जत विरोधात खालापूर. शॉर्ट पिच बॉल पुल करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटवरती बॉल आला नाही, मिड विकेटला निघालाय. अनिकेतला स्ट्राईक हवी आहे, तो असेल आता स्ट्रायकर एंडला ज्याने हा सामना फिरवलाय. विकेट गेल्या होत्या तेव्हा तो धावून आलाय. उसाटणे टीमसाठी सिंगलने स्कोर धावून पोहोचेल. 60चा पाठला करत असताना 52 वरती आता विजयासाठी दावा करायचे त्या मात्र 8 चेंडू शिल्लक आहेत ते 4 बॉल 8ची गरज. प्रचंड रोमांचक सामना मनसे रायगड चषकात. सर्वजण खुश आहेत, आयोजक खुश आहेत. थोडा उशिराने आला फणस डोंगरी संघ, परंतु संघर्ष जबरदस्त करतोय तो उसाटणे टीमच्या विरोधात. विहान सिद्धिका 11 उसाटणे. 4 बॉल 8ची गरज. तिसरी रात्र मनसे रायगड चषकाची. सुमित पाटील लांब लचक दूरवरती प्रवास करतोय कर्जत शहराच्या दिशेने. अनिकेत ढोपरीचा जलवा षटकार. चेंडू चारून टाकला. समोर टेकडी आहे मोठी कर्जत शहराच्या दिशेने, त्या टेकडीच्या दिशेने अनिकेत ढोपरीचा आज षटकार. जसा गडी आहे तसा फटका पाहायला मिळाला. आता 3 बॉल विजयासाठी 3 धावा करायचे आहेत. सामना 2 धावा करायचे 3 चेंडूंमध्ये. हा षटकार होता. 4 बॉल 8ची गरज होती. सामना फसू शकतो, ते फसवण्याचं काम करावं लागेल सुमित पाटीलला. तुषार अंगरे यांच्या वतीने अनिकेत ढोपरीसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. क्या बात आहे, भले मोठे पुरस्कर्ते कर्जत तालुक्यातील, परंतु दावा करायचे 3 बॉलमध्ये 2. सामना फसू शकतो. सुमित पाटीलला ते फसवावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये दीप भिसेने फक्त दिल्या होत्या 3 ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 47 आणि त्यानंतर हर्षल पाटीलच्या विरोधात देखील धावा आल्या आणि तिथेच हा सामना मात्र फिरला. 3 चेंडू 2 धावांची गरज आहे. अमर भंडारी चर्चा करतोय, ती मात्र अनिकेत ढोपरीच्या समवेत. त्याला ठाऊक आहे इथून डॉट बॉल खेळायचं नाही. जर का डॉट बॉल खेळलो तर पुन्हा एकदा प्रेशर बॅटिंग करणाऱ्या टीमवरती येईल. परंतु सुमित पाटील प्रयत्न करतोय आणि प्रेक्षकांना का हवंय तर पहिली सुपर ओव्हर होईल का, दोन्ही फलंदाज किंवा गोलंदाज ते घडवून आणतील का. 2ची गरज. कदाचित 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 हा नो बॉल. तर आता इक्वेशन सोपं झालंय. विहान सिद्धिका 11 उसाटणे संघासाठी. फक्त एका धावेची गरज आहे आणि नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. हो, बीट केलंय, डायरेक्ट हिट झालाय. मॅच अजून समाप्त झालेली नाहीये. चमत्कार पाहायला मिळेल का. फ्रीटच्या चेंडूवरती रनआउट झालाय फलंदाज, तो मात्र अमर भंडारी. ऑफ स्ट्राईक असेल आता अनिकेत ढोपरी. इक्वेशन सांगतो तुम्हाला. 2 चेंडू आणि आता विजयासाठी दावा करायचे त्या 1. कुठेही जाऊ नका, पाहत राहा मनसे रायगड जिल्हा चषक. असं संगीत, दमदार असं नेतृत्व सन्माननीय जितेंद्रभाई पाटील. काल ठाणे पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष आले होते अविनाश जाधव साहेब आणि त्यांनी आपल्या भाषणामध्ये आवर्जून सांगितलं
की मी जेवढं महाराष्ट्र नवनिर्माणसाठी राजसाहेबांसाठी जेवढं काम करतोय त्याच्या तोडीस तोड काम रायगड जिल्ह्यात कोण करत असेल तर सन्माननीय जितेंद्रभाई पाटील आहेत. परंतु मैदानावरती बाप बेट्याची जोडी आहे आणि त्याला आता गावाला जिंकवायचे आहेत, परंतु सुमित पाटील हा सामना सोडायला तयार नाहीये. 2 चेंडू आणि आता विजयासाठी एका धावेची गरज आहे. अनिल डोपरी मैदानात दाखल झाले, ते या टीमचे कॅप्टन आहेत. त्यांनी कॅप्टन बाईटमध्ये सांगितलं होतं सर्वांना की आयोजन करायचं असेल तर असं करा, नाही तर करू नका. 2 बॉल एका धावेची गरज आहे. या दोन्ही चेंडूंसाठी मला असं वाटतं प्रेक्षकांनी टाळ्याचा कडकडाट करायला हवा. तर 2 बॉल एका धावेची गरज. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीमसाठी. स्ट्रायकर एंडला अनिल डोपरी. हा वेगवान चेंडू पायाला लागलाय आणि बॉल चाललाय तो चौकाराच्या दिशेने आणि विजयी झालाय तो विहान सिद्धिका 11 स्वर्गीय रामचंद्र प्रतिष्ठान मडवी उसाटणे हा संघ. अभिनंदन. नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात, जितू पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात, जितू पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात, जितू पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात. चला तर आपण लाईनअप करणार आहोत. अनिकेत ढोपरे यांच्यासाठी तुषार आंग्रे साहेब यांच्या वतीनं 500 रुपयांचं कॅश प्राईज आलंय आणि अनिकेत ढोपरीच आहे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. सिद्धिकाकडून मात्र 500 रुपयांचं कॅश प्राईज आहे. आणखी म्हणजे सिद्धिका नरेंद्र पाटील यांच्या वतीने तर टोटल 1000 रुपीज. हार्ड लक ओमकार. खूप चांगला सामना झाला. मजा आली या मॅचमध्ये. सुमित पाटीलने चांगले प्रयत्न केले परंतु शेवटी हा सामना जिंकला बाप बेट्याच्या जोडीने. तर आता कर्जत विरोधात खालापूर. बंटी पेंडारी दिसतोय, ओमकार पाटील आहे, मयूर पाटील दिसतोय, मुनीर पटेल आहे, बरेच आहेत. नरेश ठोंबरे पुन्हा एकदा या मैदानात खेळणार आहेत. वेल प्लेड अनिकेत डोपरी. आपण मंचावरतीच चला. तुमच्यासाठी तुषार आंग्रे साहेब. हॅलो. मॅन ऑफ द मॅच फक्त अनाउन्समेंट करा की कोणाच्या शुभ असते. सन्माननीय हरेश्वरजी घारे साहेब, आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना विनंती की आपण मंचाच्या समोर या. हरेश्वर घारे साहेब आज ज्यांचा वाढदिवस आहे. रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष, परंतु त्यांच्या हा उपाध्यक्ष साहेब आहेत. अध्यक्ष जितेंद्रभाई पाटील आहेत, परंतु उपाध्यक्ष असे आहेत की प्रत्येकाच्या सुखदुःखात ते नेहमीच असतात आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी समोर या. अनिकेत डोपरी मॅन ऑफ द मॅच राहिलाय आणि तुमच्यासाठी तुषार आंग्रे यांच्या वतीने 500 आणि सिद्धिका नरेंद्र पाटील कैरे यांच्या वतीने देखील 500. हे 1000, हे टोटल 1000 रुपीज. आदरणीय हरेश्वरजी घारे साहेब यांना विनंती आहे की आपण हे पारितोषिक प्रदान करावं. आकर्षक ट्रॉफी अनिकेत डोपरीला. खरं तर त्याचे बाबा झाले आणि त्यानेच विजय करून दिलं. वेल प्लेड अनिकेत. आणि त्याचबरोबरीने आकर्षक टी शर्ट. जुनी परंपरा. कॉंग्रॅच्युलेशन्स अनिकेत. आणि आता थोडे प्रश्न विचारू, जास्त नाही, कारण यानंतर आपल्याला कर्जत खालापूर मॅच देखील खेळवायची आहे. अनिकेत काय म्हणशील परफॉर्मन्सबद्दल? खूप 2 महिने झालं एकदम बॅट फॉर्मला आहे मी, तरी पण टीम विश्वास ठेवतं माझ्यावर आणि पुढं खेळवतं. टीमचं पहिले धन्यवाद आणि इकडं सगळीकडं आम्हाला खेळायला नरेंद्र दादा पॅक करतं, त्याचा पण धन्यवाद. एकंदरीत तुम्ही देखील चांगले आयोजक आहात. मोठमोठ्या स्पर्धा तुमच्याही क्रीडांगणावरती होतात, तुम्ही घडवता. तर या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आणि आयोजक जितेंद्रभाई पाटील यांच्याबद्दल काय म्हणाल? आम्ही इकडं खूप खेळतो पण असं आयोजन कधी बघितलं नाही. 1 नंबर आयोजन आहे. क्या बात आहे. तुमच्या यूट्यूब ब्लॉगमध्ये या स्पर्धेचाही उल्लेख करावा, हीच एक शुभेच्छा असेल अनिकेतला. आता मी दोन्ही टीमच्या कॅप्टनला, कर्जत आणि खालापूर टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण समोर या. कर्जत टीमला लीड करतोय तो ऋतिक दळवे. खरं तर या स्पर्धेची परंपरा. आणि खालापूर टीमला लीड करतोय तो मयूर पाटील. दोन्ही नामवंत. एका बाजूला अनुभवाची शिदोरी आहे तर दुसऱ्या बाजूला आमचा कर्जतचा वाकतचा युवा शिलेदार आहे. मी विनंती करतो या स्पर्धेचे निर्मय आपणही या.